आपल्या कोल्हापूर आणि सांगलीला मदत कार्यासाठी गेलेल्या टीम्स आपलं काम पूर्ण करून परतल्या आहेत आणि इथे आहेत त्या. तर मी आधी सांगणार आहे की जे कोणी मदत कार्याला गेले होते ते आपापल्या जागी उभे राहा. गुड. आता उरलेल्या सगळ्यांना सुचवतं की ह्यांना सगळ्यांचं अभिनंदन. गिव्ह देम अ बिग हँड. त्यांचं मला खात्री आहे की हे अनुभवानी श्रीमंत होऊन परतलेत. ते काम उत्तम करत होते हे तर मधले सगळे दिवस मला जे रिपोर्टिंग होत होतं त्याच्यात कळतच होतं. स्थानिकांनी सुद्धा मला कळवलेलं आहे, कारण माझे तिथेही गावागावात वैयक्तिक माझे पण संबंध आहेत. तेव्हा या सर्वांचं मी पण अभिनंदन करतो. चाणक्य मंडलचं जे काम आहे, कार्यकर्ते, देशाचे कार्यकर्ते तयार होणे, तर याची यांनी एक छोटीशी आपली कर्तव्य बजावण्याची भूमिका पार पाडली. आता मोठी आणखी पुढे कर्तव्य आपल्याला सगळ्यांनाच करायचे. ऑल द बेस्ट. बसा खाली. आता मयूर पाटील इथे कुठे आहे? अभिजित आहे काय? अजून येऊ नाही शकलेला? मग मयूर व्यासपीठावर ये. सांगली आणि कोल्हापूरच्या सर्व मदत कार्याचं सर्व जबाबदारीपूर्वक A to Z आपला फॅकल्टी मेंबर जो स्वतः अभ्यास उत्तम करतो त्यांनी केलं. खरोखरच मला A to Z कोणतीही माझ्यावर काही जबाबदारी पडली किंवा काहीतरी अडचण निर्माण झाली ना, आता यातनं मार्ग कसा काढायचा ह्यांना कळत नाही असं नाही आहे. म्हणजे जे कोणी अस्वस्थ दशकाची डायरी वाचतील तर ते वाचणार आहेत की 1977 साली, म्हणजे मी माझ्या BComच्या शेवटच्या वर्षाला होतो तेव्हा मी अशा प्रकारचं काम आंध्र प्रदेशमध्ये जाऊन, अर्थात ते जास्ती दीर्घकाळ केलं होतं. संकटाच्या भाषेत म्हणाल तर ते मोठेचं कारण एका रात्रीत 15,000 लोक गेली तिथे. 1.5 लाखापेक्षा जास्ती उद्ध्वस्त झाले आणि 20-25 लाखाची वस्ती उजाड झाली. पण असं काम मयूरनी करून दाखवलं. आणि दुसरा आपला फॅकल्टी मेंबर तो अजून कामात आहे म्हणून इथे नाही आहे, अभिजित शिंदे यांनी दोघांनी केलं. तुम्ही केलंचं अभिनंदन, पण मी परत एकदा सांगतोय की दोघांचंही अभिनंदन करा परत एकदा. निशंकपणे आपण सांगतो आहोत की चाणक्य मंडल परिवारचं काम काय, तर प्रशासनासहित सहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये स्वतःला ओळखून क्षेत्र निवडतील आणि निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत असतील अशा माणसांची फौज तयार करणे हे आपलं काम आहे. आता गेली 2-3 वर्ष त्याला उलटी आपण आणखीन भर घातली त्याला. ते म्हणजे नुसतंच स्वतःला ओळखून जे क्षेत्र निवडतील आणि निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत नाही. आता आपण एक नवं गणित गेली 2-3 वर्ष मांडलं. तो आजच्या संध्याकाळचा विषय आहे. जीनियसची जोपासना. एक्सलन्स मल्टिप्लाइड बाय क्रिएटिव्हिटी रेज टू N इज इक्वल टू जीनियस असं आपण समीकरण मांडलंय. E मल्टिप्लाइड बाय C कंसामध्ये कंस पूर्ण रेज टू N इज इक्वल टू G. एक्सलन्स मल्टिप्लाइड बाय क्रिएटिव्हिटी रेज टू N. तेव्हा आता तर आपण सांगतो आहोत की प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये जीनियसची उंची गाठतील अशी फौज, हे स्वप्न आहे आपलं. आज तुमच्याशी बोलणं सुरू करताना तुम्ही विचार करायचा आहे प्रत्येकाने आपल्या मनाशी की तिकडे व्यासपीठावरनं सर बोलतायत पण मला व्हायचं आहे का जीनियस, आपल्या क्षेत्रातला जीनियस. तर आज मला माहिती आहे की मी तुम्हाला मोजून 12 मुद्दे सांगणार आहे ज्याच्या मनात माझ्या मते मी शब्द वापरतोय ईश्वरी प्रेरणा. ही ईश्वरी प्रेरणा होईल
की आपल्या क्षेत्रातला आपल्याला जिनियस व्हायचा आहे तर हे पुढील 12 मुद्दे असे मी तुम्हाला सांगणार आहे. आपण आज सगळ्यांनी कुसुमाग्रजांचा फटका म्हटला. आत्ता मी त्याच्यावरचा तास घेणार नाही आहे, घेऊ शकणार नाही, कारण आधीच विषय खूप आहेत आणि जिनियसचे आपल्याला 12 मुद्दे समजावून घ्यायचे आहेत. फटक्याच्या त्या काव्य प्रकाराचं नाव आहे फटका. 50ची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. हे भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण होत असताना कवी कुलगुरू श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांनी जणू भारत माता आपल्याशी बोलते आहे की स्वातंत्र्याला 50 वर्ष तेव्हा, आता 73 होत आहेत. आणि चाणक्य तरी निदान सांगताना अजून तरी त्या ओळी पूर्णातही सांगतात, हे पण सेन्सिबल आहे, फार मोठा त्याच्यामध्ये अर्थ आहे. पण आपल्याकरता आहे जणू की भारत माता सांगते आहे कसं जगा, कसं जीवनामध्ये करा. कधीतरी बाकी वर्गांवर किंवा तासाला त्यातल्या कशावर शंका असली तर मी त्याचं सांगीन सुद्धा. पण मी तुम्हाला एवढं सांगतो की अख्खं चाणक्य मंडल काय आहे, चाणक्य मंडलचं सगळं तत्वज्ञान काय आहे आणि आपण समाजामध्ये कोणतं काम करण्यासाठी उभे आहोत, सगळंच्या सगळं त्या फटक्यात आहे. आणि A to Z आहे. एकही कानामात्रा वेलांटीशी आपल्याला असहमती नाही आहे. किंवा नास्तिका अस्तिका असा कुणीही, माणुसकीतच देव पहा, सरस्वतीच्या देवळातले स्तंभगणाने तोडू नका. म्हणजे मतभेद असतील ना, ठीक आहे ना, पण ज्ञानसाधना ती पण काय आहे, ज्ञानसाधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका. म्हणजे शिकायच्यात सगळ्या भाषा, काही प्रश्न नाही आहे, पण मराठी पक्की ठेवून, म्हणजे आपापली इथे मातृभाषा ज्यांची दुसरी असेल त्यांनी ती पण. म्हणजे कुसुमाग्रजांनी आपल्याकरता जणू ते लिहून ठेवलं की चाणक्य मंडल काय आहे. कुसुमाग्रजांचे माझे अतिशय जवळचे छान संबंध होते. नाशिकमध्ये राहत असत आणि मला कुसुमाग्रजांची आज्ञा होती की नाशकात आला तर मला भेटल्याशिवाय जायचं नाही. ते शरीराने जोपर्यंत आपल्यात होते तोपर्यंत मी खरंच नाशकात गेलो, जी काही कामं असतील ती झाली की मी फोन करायचो की येऊन जाऊ का. ते येऊन जाणं सुद्धा कशा करताय, काही नाही, वाकून नमस्कार करायचा आहे, तुमचे आशीर्वाद घ्यायचे एवढ्याचसाठी. आपण जेव्हा चाणक्य मंडलचं कार्य चालू केलं तेव्हा आपण त्यांना विचारलं की ही कविता आम्हाला चाणक्य मंडलची कविता बनवायची. कॉपीराईट कायदा असतो आणि त्यांना न विचारता असं नाही. तर आपल्याला अतिशय आनंदाने त्यांनी संमती दिलीच होती. शरीर जेव्हा त्यांनी सोडलं तेव्हा कुसुमाग्रजांच्या कवितेचे अधिकार मुंबईचं पॉप्युलर प्रकाशन म्हणून आणि त्याचे एक अतिशय बुद्धिमान अत्यंत संवेदनशील प्रकाशक रामदास भटकळ यांच्याकडे. तर आपण लेखी विचारले त्यांना की असं असं चाणक्य मंडलचं आम्हाला हे गीत बनवायचं आहे, तुमची त्याला रीतसर परवानगी असावी. आणि रामदास भटकळांनाही चाणक्य मंडल काय माहिती त्यांनी अत्यंत आनंदाने दिली आहे. मी तुम्हाला आज कवितेवरच्या निरूपणाला तूर्त वेळ न देता हे सांगतोय की ती कविता काळजीपूर्वक वाचा. ती आपला शब्दन शब्द आहे. आपला स्त्री ही माणूस आहे, तिला एका बाजूला दासी म्हणून पिटू नका वा देवी म्हणून भजू नका. सगळं आहे ह्याच्यामध्ये. जातीपातीला उकिरडा म्हटलंय कुसुमाग्रजांनी, उकिरडात त्या रमू नका. किंवा आपलं कर्तव्य जनसेवेस्तव असे कचेरी जे करायला निघालो आपण, आपल्याला शासकीय अधिकारी व्हायचे बहुसंख्य जणांना, अरे ती लोकांच्या सेवेसाठी आहे. जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा, मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका, गोरगरिबा छळू नका. सगळे शब्द आपल्या करतायत. आपली प्रार्थना जशी 12 ओळी जर कळल्या तर चाणक्य मंडल कळलं. म्हणून आहे की रोज एकदा स्वतःला सांगायचं आहे की आता पुढचे 2 तास मी जे अभ्यास चालू करणार आहे, ध्यान का लावायचं त्याच्या आधी, तर ते स्वतःला सांगणं आहे की पुढचे 2 तास मी जे करणार आहे ते सर्वेत्र सुखीनं संतूसाठी करणार आहे. आणि ते 2 तास करून झालं आणि डोळे मिटले, पुन्हा आता घरी जायचं, तरी एकदा स्वतःला सांगायचं आहे की हे गेले 2 तास मी जे काही करत होते आणि आता उद्या येईपर्यंतच्या 22 तासातले निदान 8 ते 9 तास अभ्यास करणार आहे मी. हे मुख्यतः UPSC MPSC करता म्हणतोय. का करणार आहे तर जरी एक अश्रू पुसाया असा आला. पैसे तुला मिळणार आहेत, काळजी नको करू, पैसे कीर्ती सगळं मिळणार आहे,
पण अरे ज्या पदावर काम करशील तिथून दुःखितांचे अश्रू पुसता आले का? म्हणून मी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करायला सांगितलं. जे सांगली कोल्हापूरला गेले, अभूतपूर्व असा पूर आला, परिस्थिती आली, ते पाहून आलेले आहेत. किती भीषण आहे. लोक रडायचे, त्यांच्या गळ्यात पडून रडायचे नुसते, की केवळ कोणतरी आले बाबा, आपलं दुःख कोणाला तरी कळलं आणि ते त्यांना जमणारी छोटीशी, आपण काही फार मोठं केलं नाही आहे बरं का. कधीतरी नंतर ह्यांचे सगळ्यांचे अनुभव आपण ऐकणार आहोत. मी तर त्यांना सगळ्यांना सांगितलं लिहा आणि आपल्या मासिकांनी साप्ताहिकात देणार. पण जरी एका अश्रू पुसाया असा आला, जन्म सार्थकी लागला केव्हा म्हणायचं? मला एक जरी अश्रू पुसता आला, दुःखितांचे अश्रू पुसता आले आणि शोषितांचं शोषण दूर करता आलं, तो ज्वालामुखीचा स्फोट आहे. त्याकरता आहे हे सगळं. अभ्यास उत्तम करायचाच आहे. परीक्षेमध्ये सुद्धा यश आपल्याला मिळवायचंच आहे. UPSC MPSC देताना पूर्ण लक्ष मार्कावरच पाहिजे की हो आपल्याला MPSC क्लिअर करायची असेल तर प्रिलिमच्या 400 पैकी 247 मार्क मिळवायला पाहिजेत. आजच लक्षात ठेवा, उशिरात उशिरा आज. आणि UPSC आपल्याला 31 मेला आहे 2020 मध्ये ती क्लिअर करायची असेल तर GS मध्ये 120, CSAT हा क्वालिफाईंग आहे, त्याचे आपल्याला काय 70 मार्क मिळवता आले पाहिजेत. पण मेन्सला तुला निवडलं जाणार की नाही हे GS मधल्या तुझ्या परफॉर्मन्सवर ठरणार. GS मध्ये 120 मिळवायचे. या अभ्यासाला कचकावून लागायचंच आहे. त्याच्या मागची ही सगळी भावना लक्षात ठेवून आपल्याला करायचं आहे. एक गोष्ट मी खूप जणांना वेळोवेळी तऱ्हातऱ्हांनी सांगत आलोय. अधिष्ठान मालिकेच्या ह्या जीनियसची जोपासना आणि जिच्याशी कार्यसंस्कृती जोडली जाणारच आहे. कार्यसंस्कृतीचे काही मुद्दे मी तुम्हाला गेल्या वेळेचं संपवताना सांगितलेले होते. त्या एका गोष्टीमध्ये फार प्रचंड अर्थ भरलेला आहे. गोष्ट लक्षात ठेवा. जमतील ते गोष्टीच्या काय आहेत त्या नोट्स घ्या आणि नंतरच्या तासांना असल्या तर त्याच्या शंका विचारा. केव्हा तरी मराठ्यांचा हा महान सेनापती महादजी शिंदे आणि ईस्ट इंडिया कंपनीचा मुंबईचा गव्हर्नर त्यावेळेचा माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन केव्हा तरी भेटले. आता हे भेटले ते मुंबईला महाराष्ट्राच्या गव्हर्नरचा जो बंगला आहे तो मुंबईच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नरचा बंगला असायचा. तिथे भेट झाली आहे. केव्हा आपल्याला वर्ष वगैरे काही माहीत नाही, पण गोष्टीच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचं नाही आहे. मराठ्यांच्या राज्याचं एक दुर्दैव म्हणजे महादजी शिंदेंचा मृत्यूच 1794 मधला आहे, म्हणजे केव्हा तरी त्याच्या आधीची आहे. आणि यथावकाश पुढे त्या माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टननीच मराठ्यांचं राज्य बुडवलं. खरं म्हणजे आपणच बुडवलं. आपण असा शब्द मी वापरतोय. आपण आपसातली फाटाफूट. आत्ताचा माझा मुद्दा तो नाही आहे. महादजी शिंदेंचं लक्ष होतं की या इंग्रजांच्यापासून देशाच्या सार्वभौमत्वाला धोका आहे. इतिहास मी केवळ शिकवत नाही आहे. तर एकेवेळी त्यांची आणि माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनची त्या गव्हर्नरच्या बंगल्यावर भेट झाली आणि थोडा दिवस कललेला होता. संध्याकाळची वेळ होती. तर समुद्र किनाऱ्यावर अशा इझी खुर्च्या टाकून ते दोघं बसलेले होते आणि दोघांच्याही शेजारी एक माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनच्या शेजारी ब्रिटिश सोल्जर उभा होता अटेन्शनमध्ये आणि महादजी शिंदेंच्या मागे उंच तगडा, मृत्यूला न घाबरणारा, रुंद खांद्याचा, बेडर छातीचा असा मराठा मावळा त्यांच्या मागे उभा होता. आणि ह्यांच्या आपसात गप्पा चालू होत्या. त्या गप्पा म्हणजे भाषांतर करून सांगणारा ते सांगत होता. महादजी शिंदेंनी एल्फिन्स्टनला एक प्रश्न विचारला. महादजी शिंदे म्हणाले की तुम्ही 5000 मैलावरनं म्हणजे 8000 किलोमीटर आहे अंतर, एवढ्या लांबून तुम्ही येताय. तुमचं एवढंसं छोटं बेट आहे आणि लोकसंख्या पण आमच्या तुलनेत तुमची खूप कमी आहे. भारत महाप्रचंड देश आहे, खंडप्राय देश आहे. महादजी शिंदेंना सगळ्या हिंदुस्थानच्या राजकारणाची समज होती उत्तम. त्यांची पकड होती त्या राजकारणावर आणि त्यांना कळत होतं की ह्यांच्यापासून धोका आहे आपल्याला. तर महादजी शिंदेंनी विचारलं की एवढ्या लांबून तुम्ही आलात, एवढंसं तुमचं बेट आहे आणि एवढी तुमची कमी लोकसंख्या आहे आणि तरी आम्ही असं ऐकून आहोत की इंग्रजांच्या साम्राज्यावरून कधी सूर्य मावळत नाही. ही स्थिती त्याही वेळेला आलेलीच होती. तर महादजींनी विचारलेला हा प्रश्न आहे की एवढंसं तुमचं छोटं बेट, आमच्या देशाच्या तुलनेत तर तुमची लोकसंख्या एवढी छोटी, तरीसुद्धा आज जगावर तुमचं साम्राज्य हे कसं काय, असा प्रश्न महादजींनी या माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनला विचारला. तर एल्फिन्स्टन हसला आणि प्रश्नाला असं थेट उत्तर द्यायच्या ऐवजी तो असा पायाशी थोडा वाकला आणि मातीमध्ये एक दगड पडला होता. तर त्यांनी तो दगड उचलला
आणि सगळी शक्ती एकवटून असा समुद्राच्या दिशेने फेकला. तो एका जागी पडला. मग त्यांनी टाळी वाजून आपल्या सोल्जरला बोलवलं. तो सोल्जर समोर आला. त्यांनी करायचा तो सॅल्यूट केला. यस सर म्हणाला. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टननी त्या सोल्जरला सांगितलं की आत्ता तो दगड जिथे पडला ना तिथे जाऊन अटेन्शनमध्ये तुला पुढील सूचना मिळेपर्यंत उभा राहा, समुद्राकडे तोंड करून. समुद्राकडे तोंड करून त्यांनी यस सर केलं. 2 पावलं मागे गेला, पिछे मूड, आणि मातीमध्ये पावलं त्याची उमटत वाळू उडत असा तो दगड जिथे पडला होता तिथे जाऊन अटेन्शनमध्ये उभा राहिला. एल्फिन्स्टननी मग महादजींना सांगितलं की तुमच्या मावळ्यालाही त्याच्या शेजारी जाऊन उभं राहायला सांगा. महादजींनी पण बोलवलं. त्या मावळ्याने येऊन मुजरा केला. महादजींनी सांगितलं तो गोरा सोजीर जिथे उभा आहे त्याच्या शेजारी समुद्राकडे तोंड करून उभा राहिला. ह्यांच्या पुढच्या गप्पा चालू झाल्या. भरतीची वेळ होती आणि लाटा क्रमाक्रमाने थोड्या 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 वाढत गेल्या. एक वेळ अशी आली की आता लाटा ह्यांच्या पायापर्यंत यायला लागल्या. तर लाटा जशा पायापर्यंत यायला लागल्या तसा आपला मावळा 2 पावलं मागे सरकला. तो गोरा सोजीर होता तिथेच उभा राहिला. लाटा वाढत गेल्या. त्या गोऱ्या सोजीराच्या घोट्यापर्यंत आपला मावळा आणखी मागे. गुडघ्यापर्यंत आल्या लाटा. आपला मावळा आणखीन मागे. करत करत आता लाटा जवळजवळ महादजी शिंदे आणि एल्फिन्स्टन जिथे बसले होते तिथपर्यंत यायला लागल्या. आणि त्यावेळेपर्यंत तो गोरा सोजीर असा कमरेपर्यंत पाण्यात होता. पण तो तिथे अटेन्शनमध्ये उभा होता. आणि आपला पराक्रमी, कळी काळाला मृत्यूला न घाबरणारा आपलाही मावळा सैनिक महादजींच्या शेजारी होता. एवढं दृश्य दिसल्यानंतर एल्फिन्स्टननी सांगितलं की तुम्ही मगाशी विचारलं ना की आम्ही एवढ्या दुरून येतो, एवढंसं बेट आहे, पण जगावर आमचं राज्य कसं काय. त्यांनी त्या समोरच्या सोल्जरकडे बोट दाखवलं आणि सांगितलं त्याच्यामुळे आहे, आमचं जगावर राज्य त्याच्यामुळे आहे. आजची उरलेली संध्याकाळ, रात्र, उद्याचा दिवस, या एका गोष्टीवर विचार करा. मी आयुष्यभर पहिल्यांदा ही गोष्ट ऐकल्यापासून विचार करतोय आणि सांगतो अनेक वेळा. योग्य वेळ काळ जागा पाहून तुम्हाला दरवेळी नवे नवे अर्थ त्यातले कळणार आहेत. पहिल्यांदा आत्ता गोष्ट सांगितल्या तुम्हाला वाटेल की एल्फिन्स्टनच्या म्हणण्याचा अर्थ आहे की आज्ञाधारक शिपाई, सोल्जर, तर आमचं जगावर साम्राज्य आहे कारण आज्ञाधारक. एकदा त्याला सांगितलं तिथे जाऊन उभा राहा, तुला पुढचा आदेश मिळेपर्यंत. तर तो कमरेपर्यंत त्याच्या पाणी आलं. भरतीच्या लाटा आहेत, वाहून जाईल की काय, तरी तिथे अटेन्शनमध्ये उभा आहे असा एक आज्ञाधारक. तर फार वरवरचा अर्थ तुम्हाला कळला असा अर्थ मानावा लागेल. हे केवळ प्रश्न आज्ञाधारकतेचा नाही आहे, तर जास्त मोठा प्रश्न आहे घेतलेलं काम उत्तम करणे. आपण जे स्वीकारलेलं कर्तव्य आहे ते उत्तम. ड्युटी कोणी, तू माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, तू ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर आहेस आणि मी एक सोल्जर आहे. पण ब्रिटन हा देश मोठा कशामुळे झाला, तर स्वतः स्वीकारलेलं कर्तव्य नीट करणारे सोल्जरपासून गव्हर्नरपर्यंत होते म्हणून झाला मोठा. मूळ येऊन भिडतं कार्यसंस्कृतीपाशी. अन्यथा व्यक्तिमत्वातले गुण कुठे कमी आहेत असं नाहीच आहे नाव. पण आमची वर्क कल्चर तेव्हापासून आजपर्यंत, सरकारी वर्क कल्चर, 10 म्हणजे 10:30 तंबाखू चोळत यायचं. त्या दिवशी 20-20 किंवा लिमिटेड ओव्हर ऑफिसच्या ड्युटीच्या वेळात चालू असेल तर तेच पाहत बसायचं. तेव्हा कार्यसंस्कृतीचा अभाव हा आपला फार मोठा प्रॉब्लेम आहे. आणि जिनियसकडे जर वाटचाल करायची असेल तर आपल्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये ती कार्यसंस्कृती असणं अत्यावश्यक आहे. मला महादजी शिंदे आणि एल्फिन्स्टनच्या गोष्टीमध्ये दिसते केवळ आज्ञांकितता नाही, केवळ नाही, तर तो सोल्जर एल्फिन्स्टनची आज्ञासुद्धा पाळतोय कारण त्यांनी ते कर्तव्य स्वीकारलेलं आहे आणि ते आपलं स्वीकारलेलं तो कर्तव्य उत्तम करतो आहे. असे करणारे मुठभर, पण ते आपल्या खंडप्राय देशावर त्यामुळे उरावर नाचू शकत होते कारण आम्ही आपसात फुटलेलो होतो. आम्ही कुठे आमची कर्तव्य नीट करत. तेव्हा काय आणि आज काय विचार करा की कार्यसंस्कृती म्हणजे काय. तर आपण एखादी गोष्ट करतो म्हणला तर खरंच करणे आणि करायची तर ती उत्तमच करणे. म्हणजे स्टँडर्ड, स्वतःला कोणत्या मापाने मोजायचं आहे की माझ्या कामाचा दर्जा उत्तमच असेल, भंकस नाही पाहिजे, पाट्या टाकणे नाही पाहिजे. मग त्याच्यामध्ये वेळ पाळणं आलं की उद्या आपण ऑफिसर होणार तर ऑफिसरचं फार मोलाचं काम आहे पंक्च्युअलिटी. 10 म्हणजे 9:55. त्याची मी तुम्हाला इथे उभारून गॅरंटी देतो की जे ऑफिसर व्हाल आणि पुन्हा अधिकारी, आपल्या चाणक्य मंडलमध्ये हा अधिकारी हा शब्द म्हणजे केवळ सरकारी अधिकारी ह्या शब्दाने नाही आहे, या अर्थाने नाही. सरकारी अधिकारी हा एक प्रकार आहे. अधिकारी म्हणजे आपल्या कामाच्या क्षेत्रातला अधिकारी.
म्हणजे उत्तम आणि प्रतिभावंत. आपण म्हणतो पंडित भीमसेन जोशी हे संगीतामधले फार मोठा अधिकारी व्यक्ती. काल हा खय्याम नावाचा संगीतकार, थोर आहे, महान संगीतकार, वयाच्या 92व्या वर्षी काल गेले. आणि आज लता मंगेशकर यांनी त्या खय्याम यांच्यावरचा एक लेख अंकामध्ये दिलेला आहे. महान संगीतकार. मग खय्याम हे संगीताच्या क्षेत्रातले मोठे अधिकारी व्यक्ती आणि विराट कोहली, रोहित शर्मा हे बॅटिंगच्या क्षेत्रातले मोठे अधिकारी व्यक्ती. कपिल देव अँड कंपनी ही बॉलिंगच्या, असं आपल्याला आपापल्या क्षेत्रातली अधिकारी व्यक्ती. तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की ज्या वेळेला तुम्ही वेळ पाळता हे दिसेल ना, त्यावेळेला तुमच्याबरोबर काम करणारे आपोआपच बहुसंख्य जण, मी 95% सांगतो, 95% जण वेळ आपोआप पाळू लागतील. तसाच कार्यसंस्कृतीचा घटक आहे दिलेला शब्द पाळणे, की एकदा जर शब्द दिला तर पाळणे. करतो म्हणजे करतो म्हणला, तू करतो म्हणलास ना, करतो तर करणे, करणे तर उत्तम करणे. त्याचे मग मी तुम्हाला हे सगळे मुद्दे, शिस्त, कोणतंही काम म्हणजे टीमवर्क आहे. आणि आपल्याला पुन्हा ही वाटचाल जिनियसकडचीच आहे. तर जिनियसला टीमवर्क घडवून आणता यावं लागतं. तो स्वतःचं उदाहरण पण सेट करतो, लीडिंग बाय एक्झाम्पल. तो लीडर असतो, तो एक्झिक्युटिव्ह आहे का मॅनेजर आहे का लीडर आहे, हेही मी जो तो आपापला विचार करून म्हणालो. तुम्हाला मी उत्तरदायित्वाची संकल्पना सांगितली. उत्तरदायित्व, स्वीकारलेल्या कामाचं उत्तरदायित्व स्वीकारता येणे. रिलायबिलिटी इंडेक्स ही संकल्पना मागच्या वेळी बोललो, की विश्वासार्हतेचा निर्देशांक, की हा माणूस अमुक एक गोष्ट करतो म्हणला, तर तो जे करतो म्हणला ते कितपत आम्हाला पटतंय. करतो म्हटला ना, तर तो करतो म्हणला याचा अर्थ तो करणार आहे, काय काळजीचं कारण नाही आहे. याचा भरोसा इतरांच्या मनात कितपत आहे, याला म्हणायचं विश्वासार्हतेचा निर्देशांक. तो आपला खूप हाय पाहिजे. अगेन्स्ट द स्केल ऑफ 100, 100च्या ह्याच्या मोजला तर आपला 80, 85, 90, 92, म्हणजे 90च्या वर म्हणजे डिफॅक्टो 100%, की हा कार्यकर्ता हा म्हणलाय ना हे काम करतो, याचा अर्थ तो ते करणार. आणि करणार म्हणजे उत्तमच करणार, भंकस, टाकाऊ, पाट्या टाकणारं, शॅबी म्हणतात इंग्लिशमध्ये, असं नाही करणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला कार्यकर्ता किंवा कार्यकर्ता अधिकाऱ्याचे 3 प्रकार सांगितले होते. ज्याला न सांगता कळतं काय केलं पाहिजे तो उत्तम, सांगून कळतं तो मध्यम, आणि सांगूनही कळत नाही तो भंकसच. आणि आपण आत्ता कुठेही आहोत असं प्रामाणिकपणे जरी वाटलं तरी वाटचाल आपली न सांगता ज्याला कळतं आणि मग तो जे घडवून आणू शकतो ह्याच्याकडे आपली होऊ शकते. चांगलं काम करण्याच्या 4 स्टेजेस मी तुम्हाला सांगितल्या होत्या. टेक अन ऑर्डर, अंडरस्टँड द ऑर्डर, एक्झिक्यूट द ऑर्डर आणि रिपोर्ट बॅक, असे 4 टप्पे. एखादं काम आपण स्वीकारलं तर ते उत्तम कसं करायचं त्याचे 4 टप्पे. आणि गेल्या वेळचं सत्र संपवताना मी तुम्हाला निर्णय प्रक्रिया सांगितली होती, की काम करताना 2 किंवा त्याहून जास्त म्हणजे टीम एकत्र काम करते, तर ती जी संघ भावना आहे, टीम स्पिरिट, की आम्ही सगळे एकत्र काम करतो. आणि समजा तुम्ही त्यातले प्रमुख आहात, नेमलेले किंवा आपोआप त्या टीममधनं तुम्ही तयार झालात असे तुम्ही प्रमुख, तर तो सगळ्यांचा विचार घेणे. जोपर्यंत निर्णयाचा विचार चालू आहे तोपर्यंत आपल्याला जे वाटतं ते मोकळेपणाने सांगायचं आहे. त्याच्यामध्ये कुठले छुपे हेतू, हिडन एजेंडा नको आहे. वैयक्तिक स्वार्थी विचारातून काहीतरी सांगतो हे पण नको आहे. आपण सगळे मिळून जे कार्य करतो त्या कार्याचं हित कशात आहे असं लक्षात घेऊन सांगायचे. एकदा का निर्णय झाला की आता तो निर्णय सर्वांचा आहे आणि तो सर्वांनी उत्तम पार पाडायचा आहे, ह्याला म्हणतात एकत्र निर्णय. हे घेऊन आपल्याला जीनियस कडची वाटचाल करायची. मग जीनियस शब्दाचा अर्थ काय, तर आता अरे बॅटिंग सगळेच करतात हो, पण विराट कोहली, रोहित शर्मा आत्ताच्या पिढीचे, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आधीच्या पिढीचे, आणि सुनील गावस्कर, गुंडाप्पा विश्वनाथ, मी ज्या काळात प्रोफेशनल क्रिकेटचं म्हणून येणारं उदाहरण. काही जणांना फुटबॉल आवडत असेल तर आता फुटबॉलचं सध्याचं जग मेसी गट विरुद्ध रोनाल्डो गट असं वाटलेलं आहे. आता मी व्यक्तिशः मेसी गटातला आहे, तुम्ही रोनाल्डो गटातला असलं तर हरकत नाही आहे, शुभेच्छा आहेत त्याच्यासाठी. पण तुम्ही मेसीचं फुटबॉल खेळणं पाहा राव, तो कुठेतरी मध्यावर असा चेंडू हाताशी घेतो आणि सगळ्यांच्या पायातनं चकवत, सगळ्यांच्या, एक वेळ तर अनेकदा अशी असते की समोरच्या गोलाचा फक्त असा कोपरा उजवा, बॉल जाईल एवढीच जागा, आणि हा जी फट किक मारतो ती बरोबर तेवढ्याच जागेतनं गोलात जाते. काही दुनियेतला कितीही बेस्ट गोली असो, मेसीचे कित्येक गोल असे आहेत
की 10च्या 10 प्रतिस्पर्धी टीमचे 10च्या 10 खेळाडू डी मध्ये आहेत आणि हा लेफ्टी आहे, तो असा येतो उजव्या विंगेतनं, एकदा फक्त मानवर केले असते, किक मारतो, ती सगळ्यांना भेदत सगळ्यांच्या मधनं ती गोल. म्हणजे लोक तोंडात बोटं घालून बघत बसतात. जीनियस कोणाला म्हणायचं? जीनियस. आणि असं जीनियस असणे म्हणजे काय? तर आपल्या कामाच्या क्षेत्रातली अशी एक विलक्षण उंची की जी नुसता एक्सलन्स आणि क्रिएटिव्हिटी नाही आहे, त्यांचा गुणाकार आहे. एक्सलन्स आणि क्रिएटिव्हिटीचा गुणाकार आहे आणि तो पण गुणाकार रेज टू एन, म्हणजे आयुष्यभर ही तपश्चर्या चालू राहते. तिला म्हणायचं जीनियस. तुम्हाला मी जीनियसची एक सोपी व्याख्या सांगतो, एकदम सोपी व्याख्या आहे. की आपण म्हणतो एखादा आई शपथ, हे आपल्या तोंडून शब्द निघतात की आई शपथ किंवा जीनियस असं पण तोंडातून निघून जातं. कोणाला म्हणायचं? हां, डुईंग इझिली व्हॉट अदर्स थिंग इज डिफिकल्ट इज अ मार्क ऑफ जीनियस. इतरांना जे अवघड वाटतं किंवा इतरांकरता जे अवघड असतं ते असं येऊ करणे, सोपं करणे, असं त्याला म्हणतात जीनियस. तेव्हा फुटबॉलमधला पेलेपासून आता मेसीपर्यंत असू द्या किंवा तिकडे लता मंगेशकर, आशा भोसलेंसारखे गायिका असू द्यात, मोहम्मद रफी, किशोर कुमार, मन्नाडे, तलत मेहमूद सारखे असू द्यात, आपापल्या क्षेत्रातला जीनियस डुईंग इझिली व्हॉट अदर्स थिंक इज डिफिकल्ट इज जीनियस, ही व्याख्या सांगितली मी. इतरांना जे अवघड वाटतं किंवा इतरांना जे जमत नाही ते येऊ सहजपणे करणे, त्याला जीनियस म्हणतात. की चल तू फील्ड कसंही लाव रे, चल, पार सगळे बाउंड्री लाईनवर उभे केलेले आहेत आणि हा सगळ्यांच्या डोक्यावरनं स्टेडियममध्येच मारतो बॉल. त्यानंतर तुला रन करता येता कामा नयेत म्हणून फील्ड कसंही लावले तरी हा बरोबर दोघांच्या मधनं, हे जे डोक्यातलं गणित आहे, जीनियस. लक्षात घ्या, आपल्या मेंदूची इन्फॉर्मेशन प्रोसेसिंगची क्षमता, ती क्षमता वाढवणे म्हणजे जीनियस आहे. मेंदू काय करतो? मुख्य काम तर 5 ज्ञानेंद्रिय आहेत आपली आणि ते प्रत्येक ज्ञानेंद्रिय एक संवेदना कॅच करण्यासाठी ठरलेलं आहे. संवेदना 5 आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. या 5त सगळं आलं. शब्द ही संवेदना म्हणजे कानावर, कान, ध्वनी, तर ध्वनी ऐकू येण्याचं काम कानाकडे आहे. स्पर्श त्वचेकडे आहे, रूप डोळ्याकडे आहे, रस जिभेकडे आहे आणि गंध नाकाकडे आहे. 5 ज्ञानेंद्रिय आहेत आपली. आपण जेव्हा म्हणतो की मेसी जीनियस आहे राव आणि लता मंगेशकर, आशा भोसले जीनियस आहेत आणि आता विराट कोहली जीनियस आहेत, तर अर्थ काय होतो त्याचा लक्षात घ्या. बॅट्समन जेव्हा असा बॅटिंगसाठी उभा आहे आणि बॉलर समोरनं पळत येतोय आणि त्यांनी विशिष्ट प्रकारे चेंडू धरलाय, तो त्यांनी धरलेला चेंडू सोडतानाची ॲक्शन आणि 22 यार्ड तो क्रॉस करून येणार आहे. या वेळामध्ये मेंदू सगळा डेटा घेतो, असलेल्या डेटाचं पृथक्करण करतो, अर्थ लावतो आणि कर्मेंद्रियांना आदेश इश्यू करतो, कमांड्स इश्यू करतो. म्हणजे हा बॉल काय आहे हे मेंदू सांगतो आणि आता तू ह्या बॉलला सामोरा कसा जा हे पण मेंदू सांगतो. जीनियसचा संबंध मेंदूच्या जडणघडणीशी आहे आणि तसा मेंदू घडवता येतो, कारण मेंदू जेव्हा इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग करतो याचा अर्थ आहे न्यूरल नेटवर्क तयार करतोय. आपण जेव्हा म्हणतो की मला एखादी गोष्ट कळली, तर एखादी गोष्ट कळली म्हणजे काय? कळलीचा अर्थ आहे की मेंदूमध्ये त्याचा न्यूरल नेटवर्क तयार झालं. आत्ता समजा मी तुमच्याकडे बघतोय आणि मला कुठेतरी डावीकडे मागे समजा मयूर पाटील आत्ता दिसला, तर मी फक्त बघितलं, समजा दिसला आणि आता ह्याच्यात प्रोसेस काय झाली? तर मयूरची डोळे म्हणजे कॅमेरा आहे, डोळे हा फक्त कॅमेरा आहे. त्या कॅमेराच्या मागे रेटिना, त्याच्यावर प्रतिमा उमटते. त्या रेटिनाला नर्व सेल्स आहेत, ते मेंदूपर्यंत, नर्व फायबर्स असा त्याला शब्द आहे, ते मेंदूपर्यंत. तर मयूरची इमेजचा एक इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स तयार होतो आणि तो इम्पल्स मेंदूकडे पाठवला जातो. हा मयूर आहे हे डोळे नाहीत सांगत, मेंदू सांगतो. कारण मेंदूमध्ये, मेमरीमध्ये मयूर आहे, ही इमेज तो घेतो आणि मेंदूकडे पाठवतो आणि मेंदू आयडेंटिफाय करतो की हा मयूर आहे. आणि समजा मी म्हणालो, काय मयूर कसा आहेस,
किंवा छान काम केलं बरं का सांगली कोल्हापूरमध्ये. आता हे जे सांगणं आहे हे कोणी सांगितलं? हेही मेंदूनी सांगितलं. आणि मग बोलतो म्हणजे व्होकल कॉर्ड्स काम करतात. तसे जिनियस म्हणजे बाकीच्या सगळ्यांना, बॅट्समन बॉलरना, तो 22 यार्ड क्रॉस करून येणारा चेंडू इंटरप्रिट करायला जो लागतो त्याच्या खूप आधी या जिनियसचा निर्णय ठरलेला असतो, त्यांच्या मेंदूनी जास्त गतीने. तेव्हा लक्षात घ्या, जिनियस होणे म्हणजे मेंदूची माहितीच्या पृथक्करणाची क्षमता वाढवणे. एवढा शब्द जरी कळला, मला वाटतं प्रत्येकाच्या मनाला पटणं चालू होईल की प्रत्येक जण जिनियस होऊ शकतो. प्रत्येक जण जिनियस होऊ शकतो की ही जी मेंदूची क्षमता आहे घडवता येते. लक्षात घ्या, आज तुम्हाला जरी वाटत असेल की आयला आपल्याला कशातलंच काय नाही राव, आपल्याला हा तो बघ त्याला किती भरभर कळतं, ती बघ तिला किती सगळं बरोबर, ठीक आहे ना, असं जरी वाटलं ना, आजचं आपण आहोत ते स्वची ओळख. पण घडवायला जर सुरुवात केली तर हे न्यूरल नेटवर्क, जिनियसची जोपासना म्हणजे मेंदूचं न्यूरल नेटवर्क कष्टपूर्वक तयार करणे, ही व्याख्या आहे. दुसरी व्याख्या सांगतो आता, की प्रत्येकाने तुम्ही करायची असते, मी नाही करणार आहे, ते मनामध्ये आपण ठेवायचं आहे. पण जिनियसची जोपासना म्हणजे आपल्या मेंदूची माहितीचं पृथक्करण करण्याची क्षमता पण वाढवणे, आणि ते पृथक करून मेंदू जे आदेश इश्यू करतो कर्मेंद्रियांना, आपल्या हात पाय हे आपली कर्मेंद्रिय आहेत. कर्मेंद्रिय ती जीभ म्हणजे बोलणे, व्होकल कॉर्ड ही कर्मेंद्रिय आहेत आपली. तर ज्ञानेंद्रिय मेंदूकडे डेटा पोचवतात, मेंदू त्या डेटाचं पृथक्करण करतो आणि कर्मेंद्रियांना आदेश, कमांड्स, आदेश इश्यू करतो. लक्षात घ्या, शोएब अख्तरचा गुडलेंग स्पॉटवरचा बाउन्सर असा तोंडावर येणारा, हा याच्याहून उत्तम बॉल टाकताच येणार नाही. तर उत्तमातला उत्तम बॅट्समन तो बॉल ओळखेल आणि फक्त बाजूला होईल की जाऊ दिला. हां, जिनियस कोण? की त्याचा मेंदू तो शोएब अख्तरच्या हातातनं जो बॉल सुटला आणि 22 यार्ड क्रॉस करून तो असा गुडलेंग स्पॉटवर पडणार आणि उसळून तोंडावर येणार आहे, एवढ्या वेळात मेंदू त्या सगळ्याचं पृथक्करण करतो, आयडेंटिफाय करतो आणि बॉडीला कमांड्स देतो. आणि सचिनची बॉडी ते एक्झिक्यूट करण्या एवढी पटकन हलू पण शकते, ऑफला 6 जाते. जिनियस की आजपर्यंत क्रिकेटमध्ये कधी ऐकलं नव्हतं, एक तर ऑफला 6 जाते हे ऐकलं नव्हतं. अरे शोएब अख्तरचा बाउन्सर तो ताशी 160 किलोमीटरनी फक्त 22 यार्ड क्रॉस करणारा, पण सचिनचा मेंदू क्रिकेट करता असा काही घडलेला आहे की तो ती माहिती गतीने पृथक्करण करून शरीर पण तयार आहे की त्याला कमांड्स दिले आहेत, फक्त तो असा बाजूला होतो आणि बॅटला टप्पू मारतो. आपण तोंडात बोटं घालत राहतो की हे जिनियस. असे आपण प्रत्येकजण आपल्या क्षेत्रातले जिनियस होऊ शकतो. आणि आजच्या संध्याकाळी मी सांगतो की ते आपलं काम झाले पाहिजेत. आज मी बोलताना सुद्धा ह्यांनी सुरुवात केली की मग आपलं चाणक्य मंडलचं स्वप्न काय, तर प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रात जिनियसची जोपासना करणे म्हणजे आपल्यातला प्रत्येकजण, हे आपलं ध्येय आहे. याला आपण फौज म्हणतो की आजपासूनच्या 2, 5, 10, 15, 20 वर्षात तुमच्यामधूनच उद्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात, सर्व आपल्या बुद्धीला, आपल्या प्रतिभेला अस्पर्श असं एकही क्षेत्र असता कामा नये. पण आपल्या प्रत्येकाने एक एक निवडायचं आपापलं क्षेत्र आणि मग त्या क्षेत्रामधला जिनियस स्वतःला घडवायचं आहे. तर जिनियस घडवणे म्हणजे ही मेंदूचं न्यूरल नेटवर्क तयार करणे. कल्पना करा की समुद्रातनं एखादा माणूस समुद्रातनं आला बाहेर पाण्यातनं, तर तो किनाऱ्यावरच्या वाळूतून असा चालत जातो. हां, तर त्याची पावलं उमटत जातात. ठीक आहे, असा दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला. एवढंच नाही तर ज्या वाटेने गेला त्याच वाटेने पुन्हा आला, तर बघता बघता वाट तयार होते. हां, ही जी प्रोसेस आहे ती मेंदूचं न्यूरल नेटवर्क तयार होण्याची प्रोसेस आहे. आपण एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायला घेतो आणि पहिल्यांदा जरा कळत नाही आपल्याला, म्हणजे आत्ताच बाहेर आला पण फक्त पावलं, पण अजून पूर्ण रस्ता नाही तयार झाला. नाही का, पुन्हा कर. हा अनुभव घ्याल तुम्ही खरंच की तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा केलं की कळणं चालू होतं. तर मग कळणं चालू झालं म्हणजे काय झालं, आता मेंदूनी त्याचं न्यूरल नेटवर्क तयार केलं. एकदा जर हे विज्ञान जर लक्षात आलं तर मला वाटतं की आजच्या संध्याकाळी एवढं तर प्रत्येकाला पटेल की तर मग आपण आपल्या क्षेत्रात आपल्या मेंदूचं न्यूरल नेटवर्क आपण करू शकतो. नुसतं आपण करू शकतो नव्हे, आपण करायचं असतं. आता त्याचे 12 मुद्दे.
की आता जर ठरवलं की मला व्हायचं आहे जिनियस, मला जिनियस शब्दाचा अर्थही कळला आहे, तर माझ्या जीवनात मला जिनियस व्हायचं आहे, तर आता मी काय करू? हां, पहिला मुद्दा आहे आणि तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, म्हणूनच पहिला आहे, म्हणून तो क्रमांक 1 वर आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे संकल्प. संकल्प पहिलं मनाचं, बुद्धीचं, स्वतःचं ठरावं लागतं की मला जिनियस व्हायचंच आहे. त्यामागचं मन महत्त्वाचं आहे. आपण आपल्या रचनेमध्ये आत्ता हा अधिष्ठान दिवस आणि 4.5-5 महिने असे काढा आणि मग जानेवारी महिन्यामध्ये आपण संकल्प दिवस करणार आहोत. तो संकल्प तिथपर्यंत थांबायचं कारण नाही आहे. संकल्प मनाशी करायचा असतो. माझं म्हणणं आत्ता तुमचा ह्या क्षणाला बसल्या जागी व्हायला पाहिजे की मला एका तरी क्षेत्रातला, किमान एका, स्वतःला ओळखून जे निवडशील क्षेत्र, तर तू त्या क्षेत्रामधला उत्तम आणि प्रतिभावंत व्हायला पाहिजेस. पण हे मी म्हणून नाही चालत. मी तुमच्याकरता सगळं करायला आहे इथे, चाणक्य मंडलची रचना पण आहे, करू सगळं, पण निश्चय जो आहे ना, संकल्प, तो आपला असावा लागतो. तुका म्हणे निश्चयाचे बळ, तुका म्हणे त्याची फळं. म्हणजे आपल्याला जी फळं मिळणार आहेत ती आपल्या संकल्पाच्या प्रकाशात मिळणार आहेत. माझा जर माझ्या जीवनाविषयीचा संकल्प असेल की काही नाही, 4 बुकं शिकून 1 डिग्री मिळवून एखादी नोकरी मिळवायची आहे, मग यथावकाश लग्न होईल, मुलं बाळं व्हायचे, त्यांचं करायचं आहे, तर ठीक आहे, शुभेच्छा आहेत, पण मग तुझं जीवन तसं घडणार. पण जीवनामागचा जर संकल्प असेल, सर्वत्र सुखीनच संतु. जीवनामागचा जर संकल्प असेल, जरी एका अश्रूप, जीवनामागचा जर संकल्प असेल की मला माझ्या किमान काही जण जास्ती क्षेत्रातले पण होऊ शकतात, पण किमान एका क्षेत्रातला असा मेंदू प्रत्येकाकडे असतोच, हेही सिद्ध झालेलं आहे. तर मला असा माझ्या क्षेत्रातला मला जिनियस व्हायचं आहे, तर तुमचं जीवन त्या संकल्पाच्या प्रकाशात घडणारच आहे. पण जिनियसच्या जोपासनेतलं पहिलं सूत्र आहे संकल्प. दुसरं सूत्र आहे ध्यास. ध्यास, दिवस रात्र तुम्हाला दुसरं नाही सुचलं पाहिजे काय. एकदा ध्यास घेतला, मला माझ्या क्षेत्रातला जिनियस व्हायचा आहे, तर उठत बसता कार्य करता, किंवा मराठीमध्ये थोडा अवघड पण त्याच्यात खूप अर्थ आला असा आहे, जळी स्थळी काष्ठी पाषाणी, तुम्हाला तो ध्यास दिसायला पाहिजे. ध्यास घेतलाय, तू ध्यास घेतला आहेस का? एक सॉक्रेटिसची खरंच गोष्ट सांगतात. आज वेळ अपुरा आहे आपल्याला, त्यामुळे मी कोणीतरी ऐकलेली दिसते म्हणजे ही गोष्ट, असा त्याचा अर्थ आहे. सॉक्रेटिसला एक शिष्य त्याचा विचारायला गेला की मला जीवनामध्ये यश हवं आहे, कशाने मिळेल जरा सांगा. तर आता हे सॉक्रेटिस सकट सगळे जे विचारवंत आणि आपले ऋषी मुनी आहेत ना, ही माणसं ही बाराची असतात. ही एकाही प्रश्नाचं उत्तर सरळपणाने देतच नाहीत. हे तर सॉक्रेटिसला त्या बिचाऱ्या शिष्याने, सॉक्रेटिसने सांगायचं ना यश मिळवायला काय पाहिजे, तर सॉक्रेटिस म्हटला चल माझ्याबरोबर. अथेन्समध्ये त्याची जी कुठली जागा, तिथे मध्ये हौद होता, हौदामध्ये पाणी भरलेलं होतं. सॉक्रेटिसने त्याची मानगूट धरली आणि पाण्यात बुडवलं त्याला, आणि ते तरफड काढायला लागला, मरायची वेळ आली असेल असं झाल्यावर सोडलं त्यांनी. तो जे वर आला तो शिव्या देतच आला, कसब्या पेठेमध्ये राहिलेला असणार, तो शिव्या देत, तो सॉक्रेटिसला शिव्या देत, काय माझा जीव घ्यायचा आहे का, मी विचारायला काय आलो, तुम्ही माझे गुरु काय जीव द्यायला आलात काय. हां, मग सॉक्रेटिस त्याला म्हणाला की ते आतमध्ये पाण्यात असताना श्वास जेवढा हवा होता तेवढं ज्या दिवशी तुला यश हवं असेल त्यावेळेला तू यशस्वी होशील. ध्यास आहे, आपण घेतलेला ध्यास आहे. एखादी गोष्ट घडवायची आहे ह्याचा ध्यास आहे, त्यानुसार दिवस रात्र सराव करतोय त्याचा ध्यास आहे, सतत वाचन करतोय, पण ध्यास. दुसरा मुद्दा आहे ध्यास. तिसरा मुद्दा आहे नियोजन. आता आपलं होमवर्क चालू होतो, चक्क नियोजन करायचं आहे. लगेच चौथा मुद्दा सांगतोय की नियोजन कशाचं करायचं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की जिनियस बनणे म्हणजे कामाच्या आपल्या क्षेत्रात मेंदूची माहितीचं पृथक्करण, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग करण्याची क्षमता वाढवत ठेवणे, आणि एका बाजूला मेंदूची माहितीचं पृथक्करण करण्याची पण क्षमता वाढवत ठेवणे, त्याचवेळी त्याच मेंदूला बाकीच्या कर्मेंद्रियांच्याकडनं काम करून सुद्धा फास्ट घेता येण्याची क्षमता वाढवत ठेवणे. हां, तर याला मेंदूचं शास्त्र, इंग्लिश शब्द आहे न्यूरोसायन्स. हां, न्यूरोसायन्सने असं मांडलंय सूत्र की ठरवून म्हणजे नियोजनपूर्वक, म्हणजे त्यातल्या कॉन्शियसनेसला महत्त्व आहे. ते मी एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगणारच आहे. त्या आपल्या क्षेत्रामध्ये 10,000 तासाची तपश्चर्या केली तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात जिनियस व्हाल. 10,000 आवर्स आपल्या कामाच्या क्षेत्रातली
10,000 तासांची तपश्चर्या. पण आपल्या कामाच्या क्षेत्रात नुसते 10,000 तास खर्च करण्याने नाही होणार आहे. बैल घाण्याला जुंपलेला असतो. तो घाण्याला जुंपलेला बैल घाण्याभोवती 10,000 तासापेक्षा जास्ती फिरल्याने बैलाचा जीनियस नाही होत. का नाही होत? कारण ते फिरणं नियोजनपूर्वक नाही आहे, संकल्प नाही आहे, ध्यास नाही आहे आणि नियोजन नाही. म्हणजे कॉन्शियसनेसला महत्त्व आहे की जी 10,000 तासांची, मी त्याला आपला भारतीय शब्द तपश्चर्या हाच वापरते. तर जे मेंदूचं न्यूरल नेटवर्क, ज्याचा मेंदू शाबूत आहे, मेंदूला काही इजा झालेली नाही, ॲव्हरेज मेंदू, तर विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे की आपल्यातला प्रत्येक जण जीनियस होऊ शकतो. पण त्यासाठी तू विचारपूर्वक, योजनापूर्वक, संकल्प सोडून आणि दिवसरात्र त्याचा ध्यास घेऊन 10,000 तासांची तपश्चर्या करायला पाहिजेस. मी जेव्हा पहिल्यांदा हे वाचलं ना आणि माझ्या डोक्यात चालू झालं की चाणक्य मंडलच्या माध्यमातून आपण इथे जे येतात त्यांना हे सगळं सांगणं चालू केलं पाहिजे, त्यावेळेला मी मनाशी एक गणित केलं की 10,000 तास एका क्षेत्राला विचारपूर्वक द्यायला किती लागतील. कारण तुम्ही आत्ता बसल्या जागी समजा कोणाला आपापलं वाटत असेल, कोणाला कळायला वेळ लागेल. पण समजा आत्ता लक्षात आलं की अमुक म्हणतो मला बासरीतला जीनियस व्हायचं आहे, गिटारमधला व्हायचं आहे, मेजॉरिटी जणांना प्रशासनातला व्हायचं आहे, म्हणजे चालू वर्षी आधी अभ्यास उत्तम करायचा आहे, फेब्रुवारी किंवा एप्रिलमधली MPSC उत्तम द्यायची आहे, क्लिअर करायची आहे, 31 मे पुढच्या वर्षीची UPSC, सगळं कळलं. पण 10,000 तास योजनापूर्वक, नियोजनपूर्वक, त्याविषयीचा संकल्प सोडून आणि ध्यास घेऊन द्यायचे आहेत. तर मी एक गणित केलं की ह्याला किती वर्ष द्यावी लागतील आयुष्यातली. कारण आपल्याला सगळ्यांना बेसिकली आपण 6, 7, 8 तास झोपतो सगळेजण, आवश्यक आहे ते झोपणं, ॲव्हरेज 6, 7, 8 तास. बरं, आवराआवरीला आपल्याला आवश्यक तो वेळ लागतो, इकडून तिकडे प्रवास करायचा आहे, अमुक ठिकाणी जायचं आहे, सगळं करून, सगळं, आणि कॉलेज आहे, त्याची परीक्षा आहे, सगळं धरून, तर हे सगळं सांभाळून आपल्याला ज्यातला जीनियस व्हायचा आहे त्याला 10,000 तास द्यायचे आहेत. तर मी गणित केलं, त्या गणिताने मला सांगितलं की 8 ते 12 वर्ष लागतील हे करायला, 8 ते 12 वर्ष लागतील. पण मी सगळ्यांना हे सुचवतोय की ॲक्च्युली आजच्या रात्री किंवा उद्या बसून हा होमवर्क करा. प्रत्येकजण चक्क कोरा कागद घेऊन बसा, स्वतःला विचारा की तुला कुठल्या बाबा रे आणि बाई ग, तुला कुठल्या क्षेत्रातलं वाटतंय, तुझ्यापाशी गुण आहे, स्वची ओळख, आणि ज्याच्यात मी पुढची 8 ते 12 वर्ष. तर मी मित्र हो तुम्हाला, मला कळलेलं जीवन तळमळीने सांगतोय की 8 ते 12 वर्ष अशी जातील, हे सांगतोय, अशी जातील. बघा तुम्ही, ती फार लांबचं असं तुम्ही समजू नका. 2 वर्षापूर्वी आपली विश्वांजली गायकवाड देशामध्ये 11वी आली UPSCला, तिला, आणि महाराष्ट्रात पहिली होती. तिला इंडियन फॉरेन सर्व्हिस हवी ती मिळाली, त्यामध्ये तिला चायनीज पाहिजे ते मिळालं. आजच्या तारखेला ती चीनमध्ये, 2014, 15, 17 2017 या वर्षी, आणि आत्ता ती चीनमध्ये आहे. त्या विश्वांजलीनी आपला फाउंडेशन कोर्स 2008-9च्या वर्षी केला होता. फाउंडेशन 8-9, 2008-9 ते वाटचाल 2017, 9 वर्ष आहेत. अशी जातील हे सांगतोय मी तुम्हाला. तेव्हा मी तर सांगणं माझं काम आहे आणि आय विल डू माय बेस्ट, की खरंच सांगतोय की आजच्या संध्याकाळी किंवा उद्याच्या दिवसभरामध्ये चक्क समोर कोरा कागद आणि पेन घेऊन बसून तुमच्या नोट्स तयार करा, तुमचा दिनक्रम लिहून काढा, कशातला तुम्हाला जीनियस व्हायचं आहे, आणि हे जे 12 कलमं सांगतोय ती तुमच्या योजनेमध्ये कशी आणा. प्रत्येक कलम येणार आहे की नियोजनात हे लागेल. नियोजन म्हणजे मुद्दा क्रमांक 3. तर प्रत्येकच मुद्दा त्या नियोजनमध्ये 10,000 तासांचं नियोजन करा. कसे देणार आहात तुम्ही? की एक ॲव्हरेज दिवसाचे 2 तास, सुट्टीचा दिवस असेल तर 4 तास, शनिवार रविवार त्यातला रविवार असेल तर 6 तास, असं करत माझे 10,000 तासाचं टार्गेट केव्हा पूर्ण होतं हे पुढचं पाहतो होता. पण आज मी तुमच्याशी बोलताना इतकं पुढचं पाहून बोलतोय की 8 वर्ष. म्हणजे मी अशी आशा करतो की तुमच्यातले अनेक जण आजपासून 8 ते 12 वर्ष म्हणजे शासनात असतील, तिथे आपला ठसा उमटवत असतील, नुसते फाईल पुशर असे अधिकारी नसतील, तर जे सिस्टीम समजावून घेत आहेत त्या सिस्टीममध्ये बदल, ही सिस्टीम अधिक पारदर्शक कशी होईल, लोकांना उत्तरदायी कशी होईल, भ्रष्टाचार संपेल त्याच्यामधला अशी कशी होईल, आणि अन्य कुठलीही क्षेत्र असो आपली, कोणी गायनात करेल, कोणी संगीतामध्ये करेल, कोणी अभिनयामध्ये करेल, कोणी पत्रकार होईल, वकील होईल, इंजिनियर असेल, पुढे विदेशामध्ये शिकायला जाईल. आपण आज तुमच्याशी मी जीनियसची जोपासना मुद्दा पुढल्या मुळामध्ये तर आयुष्याविषयीच बोलतोय,
पण जीनियसची जोपासना करायचं असेल तर मुद्दा क्रमांक 4 वर आहे 10,000 आवर्स पर्स हा प्लॅन, आपला प्रत्येकाचा 10,000 तासांचा प्लॅन. म्हणून मुद्दा क्रमांक 5 वर येतं योग, की जे सांगून झाले. तुला स्वतःला ओळखायचं आहे का आणि त्यानुसार निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचं आहे का? 30 मिनिटं नियमित योग कर. ती रोजची 30 मिनिटं हा तुमच्या 10,000 तासाचा कॉम्पोनंट बनला पाहिजे, की 10,000 तासातली पुढली 12-36 वर्ष म्हणजे साधारणपणाने 4,000 दिवस, त्यातले 2,000 तास माझे योगाचेच झाले. अर्धा तास रोजचा, अर्धा तास योग. मुद्दा क्रमांक 6 आहे स्वाध्याय. स्वाध्याय कौशल्य, त्याविषयी मी भरपूर बोलून झाले. मुद्दा क्रमांक 7 आहे वाचन. वाचन, आपल्या कामाच्या क्षेत्रातलं आपलं वाचन. आपण फाउंडेशन कोर्समध्ये तर 15 दिवसाचे कॅप्सूल असते त्यांना वाचनाकरता, अशी वेगळी प्रिपरेटरी किंवा UPSC MPSCची असत नाही. पण आता UPSC MPSCचा अभ्यास म्हणजे मुळात वाचन भरपूर आहे. तर आपल्या कामाच्या क्षेत्रातलं वाचन. मध्ये फेसबुकवर कोणीतरी मला टॅग केलं होतं, ते हे छान होतं युनिट. असे वेगवेगळ्या माणसांचे, स्त्री पुरुषांचे फोटो होते. ते जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातले होते. कोणी उद्योजक आहेत, कोणी कम्प्युटर सेक्टरमध्ये आहे, कोणी नृत्य करतं, कोणी राजकारणात आहेत. आणि खाली वाक्य होतं की ह्या सगळ्यांमध्ये कॉमन काय आहे. आणि नंतर उत्तर होतं की हे सगळे निदान दिवसाचे 2 तास त्यांच्या क्षेत्राचं वाचन करतात. म्हणजे वाचनाची सवय लागणे, हॅबिट फॉर्मेशन. फाउंडेशनवर तर 15 दिवसाचं आहे. प्रिपरेटरी UPSC MPSC फार तर माझा तास प्रिपरेटरीला थोडं तरी जास्त होतं. UPSC MPSC एखाद्या तासातली मुलांची शंका आली तर मी हे वाचन कौशल्याची जोपासना कशी करायची सांगीन. पण वाचनाची सवय लागणे अंगी हा मुद्दा क्रमांक 7 वर आहे. मुद्दा क्रमांक 8, 9 आणि 10 हे एकमेकाशी जुळलेले मुद्दे आहेत. मी ते विचारपूर्वक वेगवेगळे ठेवलेले आहेत नंबर 8, 9 किंवा 10 वर, कारण लिंक जरी असली तरी मुद्दा वेगवेगळा आहे. तर मुद्दा क्रमांक 8 आहे कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा. हे तुमच्या नियोजनात पाहिजे. स्वतःला ठरवून म्हणजे योजनापूर्वक आपापल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काढण्याची योजना करा. की तुम्ही, आपला प्रत्येकाचा असतो एक कम्फर्ट झोन नावाचा प्रकार, की ते तसं असलं की आपल्याला बरं वाटत असतं. रोजची झोपण्याची जागा असेल, आपली उशी असेल, पांघरूण असेल, उठल्यानंतर पहिला काही वेळ आपण काय करतो, प्रत्येकाची कळत नकळत सुद्धा एक त्याचं ग्रामर ठरलेलं आहे की हे करतो. आंघोळ करतो, दात कसे घासतो. पुरुष मंडळी जे दाढी करायला करत असतात, दाढीची सुद्धा एक पद्धत आहे की ते फावडं तसं फिरलं तरच दाढी झाल्यासारखं वाटतं, नाहीतर वाटतच नाही दाढी झाल्यासारखं. जेवणाच्या सवय असतात माणसाच्या की नाही ते सुरुवातीला ते वरण भातच पाहिजे, त्याच्यावर तुपाची हे पाहिजे आणि लिंबू पिळलेलं पाहिजे, मध्ये बाकीचे पदार्थ का, शेवट पुन्हा दहीभात पाहिजे, असं प्रत्येकाचं. तसं ते मिळाल्याशिवाय जेवल्यासारखंच वाटत नाही. सगळे मिळून आपले कम्फर्ट झोन असतात. न्यूरोसायन्सने हे सांगितलंय की आपण जोपर्यंत सारखे त्या कम्फर्ट झोनमध्ये आहोत तर मेंदूची नवी वाढ थांबते. काही प्रमाणात पाहिजे, अति सारखेच धोके पत्करतोय तर मग मेंदू रिॲक्ट पण होईल त्याला. तसं नाही, सम्यक हा शब्द आहे, बॅलन्स्ड, सम्यक पद्धतीने. पण तुमच्या योजनेत पाहिजे की आपल्याला स्वतःला कम्फर्ट झोनच्या बाहेर काढा. सारखेच त्या कम्फर्ट झोनमध्ये राहिलो तर नवं शिकणं थांबतं. नवं शिकणं असं न्यूरोसायन्सनी. तेव्हा जीनियसकडची वाटचाल करायची आहे का, तर योजनापूर्वक स्वतःला कम्फर्ट झोनच्या बाहेर काढा. ते बाहेर आपण कसे जातो हा पुढचा मुद्दा क्रमांक 9 आणि 10 आपोआपच येतो. त्याच्यात पुढचे जे 2 मुद्दे आहेत ते आपोआपच येतात. उदाहरणार्थ, नवी आव्हानं स्वीकारा काहीतरी. यालाच मी म्हणतो की जीवनात येणारी संकट, धोके ही आपल्याला कम्फर्ट झोनच्या बाहेर ढकलतात. त्यांचं स्वागत करायला शिका. स्वागत आहे, कारण ते चॅलेंज आहे. नवं आव्हान किंवा एखादं संकट आलं, एखादी अडचण आली आहे, ती सोडवायची आता, तर त्यांनी मेंदूत काम करणं चालू करतो. तर तुमच्या प्लॅनमध्ये ठेवा, करा काहीतरी की नवी आव्हानं शिकणे, नवी आव्हानं स्वीकारणे, चॅलेंजेस स्वीकारणे. हे काहीतरी फार मोठं एव्हरेस्ट आपण जाऊ असे असण्याचं बंधन नाही बरं का. क्रॉसवर्ड सोडवते रोज कोडी, रुबिक्स क्यूब आहे किंवा ते सुडोकू येतं. अशी काहीतरी आपापल्या क्षेत्रातली पण नवी चॅलेंजेस स्वीकारणे हा मुद्दा क्रमांक 9 आहे.
मुद्दा क्रमांक 10 येतो नवीन शिकणे, सतत काहीतरी नवीन शिकणे. आपल्याला ज्या क्षेत्रातला जीनियस व्हायचं आहे त्याचं सतत काहीतरी नवीन शिकणे, हा मुद्दा क्रमांक 10 येतो. मुद्दा क्रमांक 11 आहे कार्यसंस्कृती, की जे माझं सांगून झालंय. आणि शेवटच्या मुद्दा क्रमांक 12 पाशी तर मी तुम्हाला एक एक्सरसाइजच सांगतोय, ज्यांना पटेल त्यांनी स्वेच्छेने करावा. जो करेल त्याची वाटचाल जीनियसकडची चालू झाली. ती म्हणजे आपल्या स्वतःकरता वैयक्तिक आपली डूज आणि डोंट्सची एक चेकलिस्ट तयार करा. चेकलिस्ट तयार करा की मला जीनियस व्हायचं आहे, हे ध्येय ठरलं, माझ्या या क्षेत्रातला जीनियस व्हायचा आहे, तर ते जीनियस होण्यासाठी मी काय काय केलं पाहिजे त्याला म्हणतात डूज. याची यादी तयार करा. हे जे मी आत्ता सगळं सांगितलं ना, रोजचं योग पाहिजे, व्यायाम पाहिजे, खेळ पाहिजे, वाचन पाहिजे, नोट्स पाहिजेत, काय जे आपापले आणखीन मुद्दे असतील. कोणी संगीत, नृत्य, ह्याच्यामध्ये अभिनय, ह्याच्यात करिअर करायचं ठरवलं तर त्या आपापल्या क्षेत्राचा रियाज असतो. तो रोजचे माझे 2 तासाचा तो रियाज झाला पाहिजे. तुमची जीनियस आपल्याला व्हायचं आहे तर तो जीनियस होण्यासाठी काय काय केलं पाहिजे त्याची यादी तयार करा, त्याला म्हणतात डूज. हां, पण नुसती काय काय केलं पाहिजेची यादी करून भागत नाही. जीनियस होण्यासाठी मी काय काय केलं नाही पाहिजे, की ह्या गोष्टी मला माझ्या क्षेत्रातला जीनियस होण्यापासून रोखणार आहेत, तर मग या नाही करायच्या, त्याला म्हणतात डोंट्स. आळशीपणा, वेळ वाया घालवणे. कल्पना करा, समजा अगदी मी साधं उदाहरण बोलतोय की कोणीतरी ठरवलं की बलदंड शरीर कमवायचं, स्त्री पुरुष कोणी, प्रत्येकाचं काम आहे की मस्त मी कचकावून व्यायाम करणार आहे आणि मला असं सणसणीत मस्त मस्क्युलर कट्स असलेलं असं ज्यामुळे एक सामर्थ्याचा आत्मविश्वास वाढतो असं बलदंड शरीर कमवायचं आहे. ठरलं का तुझं हे उद्दिष्ट? मग तू केल्या पाहिजेत अशा काही गोष्टी आहेत. मग त्यामध्ये रोजचा व्यायाम आहे, त्या व्यायामामध्ये पळणं म्हणजे कार्डिओ व्यायाम आहेत, मस्क्युलर व्यायाम आहेत, त्याचं एक रेजिम आहे त्याची ठरलेली. पण नुसतं ते करून नाही चालत. डोंट्स, की ह्या गोष्टी हेही ठरवावं लागतं की फार कार्बोहायड्रेट्स किंवा फॅट असलेलं वाटेल ते खाऊन नाही चालणार आहे. एक काहीतरी जर केलं तर होणार नाही. याला मानसशास्त्रातले फार छान शब्द आहेत, ते सांगतोय आवर्जून तुम्हाला मी. डूज याला शब्द आहे ॲसर्शन ऑफ अफर्मेटिव्स. ॲसर्शन ऑफ अफर्मेटिव्स, डूज, की ह्या गोष्टी करायच्या. हिला मी नाव दिलं चेकलिस्ट. आपली चेकलिस्ट, आणि ती वैयक्तिक आहे, जो तो आपापली वैयक्तिक तुझी चेकलिस्ट तयार कर. तर अफर्मेटिव्ज डूज आहेत. डूज की ह्या गोष्टी कर. ॲसर्शन ऑफ अफर्मेटिव्ह ह्याला मी मराठीमध्ये नाव ठेवलं आहे होकारांचा स्वीकार, की ह्या गोष्टी करायच्या आहेत, म्हणजे त्या गोष्टींना होकार द्यायचा आहे. पण नुसतं ॲसर्शन ऑफ अफर्मेटिव्ज पुरेसं नाही आहे, निगेशन ऑफ निगेटिव्स पाहिजे, म्हणजे डोंट्स. तर डोंट्सला शब्द आहे निगेशन, टाळणे, कापणे, न करणे. निगेशन ऑफ निगेटिव्स. निगेशन ऑफ निगेटिव्हला मी मराठी शब्द दिला आहे नकारांचा धिक्कार. नकारांचा केलेला धिक्कार म्हणजे ते नाही आहे, ते नकारांना नकार द्यायचा आहे, या गोष्टी नाही करायच्या. म्हणजे करायला खूप आवडत असतील पण मग त्याच्यामध्ये वेळ जातो, आणि तो जर वेळ तेवढा माझा गेला तर माझा मग ज्या क्षेत्रात मला जीनियस व्हायचं आहे त्याच्यापासून ते मला वंचित ठेवणार आहे. अशा हे जीनियस होण्याकडचे 12 मुद्दे. आज प्रार्थना करताना हे 12 मुद्दे डोक्यात ठेवा. कोणावरही माझा किंवा कोणाचाही पहारा नाही आहे, पण मी तुम्हाला खरंच आग्रहपूर्वक सांगतोय की कोरा कागद आणि पेन घेऊन बसा, आणि ह्या 12 तुम्ही लिहून तर घेतलेत आणि मी आकडे मोडून 12 तुम्हाला क्रमांक सांगितलेत. हे 12 आपल्या जीवनात कसे येतील याची योजना करा. तसा तुमचा ध्यास असो तर आजपासून भविष्यकाळामध्ये बघताना खरंच चाणक्य मंडलच्यांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रातली जीनियस घडले, म्हणजे उद्या तुमच्यामधनं हे कर्तृत्व येवो. खरोखरच अशी सगळ्यांनाही शुभेच्छा देतो आणि प्रार्थनेसाठी डोळे मिटायची विनंती करतो.